नमस्कार सर्वांना, एमएच फ्लेवरमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर थोड्याच दिवसात आता आपले बाप्पाचेही आगमन होणार आहे। तर त्यासाठी आज आपण एकदम परफेक्ट असे खुसखुशीत मोदक बनवणार आहेत। तर त्यासाठी हे साहित्य घेतलेले आहे। तर सर्वात आधी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यात 2 चमचे रवा टाकला व अगदी थोडंसं मीठ टाकलं। नंतर ते मिक्स करून त्यात 3-4 चमचे एकदम कडकडीत गरम केलेलं तूप टाकलं आणि तूप आपल्याला पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं जाडसर पीठ मळून घ्यायचं आहे। आणि पीठ मळून आपण थोड्या वेळासाठी त्याला ठेवून देणार आहे, कारण आपण त्यात रवा टाकलेला आहे तर तो थोडा वेळ भिजतो त्यामुळे। आणि पीठ भिजतंय तोपर्यंत आपण आता सारण बनवून घेऊ। तर त्यासाठी कढाईमध्ये थोडंसं तूप घेतलं आणि त्यात नारळाचा किस टाकला आणि आता आपल्याला तो परतून घ्यायचा आहे थोडा वेळ। तर 2-3 मिनिटं झालेले आहेत। तर 2-3 मिनिटांनंतर मी त्यात खसखस टाकली आणि काजू, बदाम आणि मनुकेही टाकले आणि त्यालाही थोडंसं आपल्याला त्यात भाजून घ्यायचं आहे। व पिठी साखर टाकली आता। आणि आपल्याला यामध्ये पिठी साखरच टाकायची आहे, साखर नाही टाकायची आहे। आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आपलं सारणही तयार झालेलं आहे। तर आता आपण मोदक बनवायला घेऊ। आणि मी थोडंसं पीठ घेऊन या साइजमध्ये पारी लाटून घेतलेली आहे व त्यात 1-1.5 चमचा सारण टाकलं आणि अशा प्रकारे कळ्या बनवून घेत आहे त्याला। तुम्हाला जर जास्त कळ्या पाडायच्या असतील तर तुम्ही ती पारीसाठी पीठ थोडं शिल्लक घ्या आणि पारी थोडी मोठी लाटा, म्हणजे जास्त कळ्या पडतील। आणि मग मी अशा प्रकारे त्याच्या कळ्या पाडून घेत आहे। खूप छान कळ्या पडतात आणि मोदकही खूप छान दिसतो नंतर। आणि तुम्ही अशा प्रकारे मोदक बनवून बघा, नक्की छान बनेल। आणि बघा आपला मोदक किती छान तयार झालेला आहे। आणि किती छान दिसत आहे। तर अशा प्रकारे आपण अजून एक मोदक करून बघू। आणि अशा प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेऊ आता। आणि मी तेलही गरम करायला ठेवलेलं होतं तोपर्यंत। तर तेलही गरम झालेलं आहे आणि तेल आपल्याला मध्यम गरम ठेवायचं आहे। आणि मोदक टाकल्यानंतर आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला मोदक तळायचे आहे। आणि तेलात टाकल्यावरही आणखीन मोदकाच्या अशा कळ्या मस्त खुलतात। आणि मोदकही किती छान दिसत आहे आता। आणि मला हे मोदक तळण्यासाठी 5-6 मिनिटं लागलेले, कारण मी ते कमी गॅसवर तळलेले आहे ना। आणि कमी गॅसवरच तळायचे आपल्याला मोदक। तर आता आपण मोदक काढून घेऊया। आणि अशा प्रकारे आपले एकदम मस्त खुसखुशीत मोदक तयार आहे। तर तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान होईल। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।